राजा यशवंतराव होळकर इंग्रजी शाळा योजना बंद होणार? पालकांचा सरकारला इशारा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर. जालना जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजे यशवंतराव होळकर नामांकित इंग्रजी शाळा योजना सुरू ठेवावी अशी जोरदार मागणी पालकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग जालना यांना सादर करण्यात आले. पालकांच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत चालणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा मिळत आहेत. तसेच शाळा घराजवळ असल्याने मुलांच्या शिक्षणावर लक्ष ठेवणेही सोयीचे ठरत आहे. त्यामुळे मान्यता रद्द झालेल्या शाळांना पुन्हा मान्यता देऊन त्यांचे पुनरुज्जीवन करावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या शाळा चालवणाऱ्या संस्थांना गेल्या 2 वर्षापासून शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अनुदानाअभावी अनेक संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या असून काही शाळा योजना बंद करण्याच्या विचारात असल्याचेही समोर आले आहे. पालकांनी इशारा दिला आहे की जर या योजनेतील गुणवत्तापूर्ण शाळा बाहेर पडल्या तर विशेषतः धनगर समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. यामुळे शासनाने प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करून शाळा सुरळीत सुरू राहण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. आता शासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे हजारो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. आमच्या मागण्या अशा आहे की राजे यशवंतराव होळकर या योजनेअंतर्गत इंग्रजी शाळेमध्ये आमच्या मुलांना मोफत शिक्षण मिळतं, म्हणजे धनगर समाजातील मुलांना. तर ही योजना गेल्या 3-4 वर्षापासून अंमलात आली आणि ती योजना अंमलात आल्याच्या नंतर मागच्या वर्षीपासून तिथं काही बोगस शाळा आढळल्यामुळं ती योजना कोर्टाकडे त्याचा कोर्टामार्फत त्याला स्टे आलेला आहे आणि तो स्टे दूर करण्यासाठी काही शाळा तिथं गेलेल्या पण आहे. परंतु दरवर्षी जे आमचे लेकरं त्या शाळेत जात होते त्या लेकरांना पुढील ॲडमिशन मिळायला अडथळा तयार व्हायला लागला. मग आम्ही ह्या गोष्टी लक्षात घेऊन इथल्या संबंधित यंत्रणेशी चर्चा केली, संस्था चालकाशी चर्चा केली. तर ज्या योजनेतून त्यांना ते पैसे मिळत होते आमच्या मुलांसाठी शासनाकडून, तर ते पैसे थांबल्यामुळं संस्था चालक आमच्या मुलांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश द्यायनं. मग ह्या गोष्टी आता 15 तारखेपासून शाळा उघडल्या, आज 18 तारीख आहे, आमचे लेकरं घरी बसून आहे. मग त्यामुळे याच्यावरती ठोस निर्णय करून शासनाच्या ज्या संस्थेमध्ये त्या योजना लागू आहे तर मग या ज्या संस्थेला बोगस म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आलेली आहे, तर त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जी शाळा सुरळीत चालू आहे, ज्या ठिकाणी व्यवस्थित आहे, सगळी व्यवस्था आहे आणि योजना चालू आहे, त्या ठिकाणी त्यांचं समायोजन करावं अशी आमची या ठिकाणी मागणी होती. तर त्यासाठी ती मागणी तात्काळ पूर्ण करावासाठी आम्ही उपोषण पुकारलं होतं. परंतु प्रशासकीय यंत्रणेनं आम्हाला सविस्तर ते पत्र दिलं. त्या पत्रातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्यांच्या अखत्यारीत काय आहे, त्यांच्या अधिकारामध्ये काय ह्या गोष्टी लक्षात आल्या. तर मग आम्ही सगळ्या पालक लोकांनी एकत्र बसून ते उपोषण काही काळासाठी पुढे ढकललं, जेणेकरून जर प्रशासकीय यंत्रणेकडून आमच्या मनाचं समाधान झालं नाही आणि व्यवस्थित जर कधी निर्णय त्यांनी वेळेत घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुन्हा उपोषणाला बसू शकतो असं सर्व पालकांच्या वतीनं ठरलेलं आहे. काय नाव तुमचं? गणेश कोल्हे. मी एक पालक आहे, माझा मुलगा सुद्धा या शाळेमध्ये जातो.